जास्त वेळ न घेता प्लीज मॅच चालू करूया। टॉस जिंकला कुंभारगाव, त्यांनी घेतला बॉलिंगचा निर्णय। राज कळंत्रे चला प्लीज मॅच स्पीडअप करा मित्रांनो, विनंती असेल। गत सामन्याचा विचार केला तर ज्या प्रकारे मिरासवाडीने 53 धावांचा पाठलाग केला आणि हे क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये तुम्ही शेवटच्या क्षणापर्यंत सामना कुठे जाईल हे सांगू शकत नाहीये। एक चेंडूमध्ये 2 पाहिजे होत्या, क्षेत्ररक्षक होते लॉंग ऑफला, फेकी खराब केली आणि त्याचा फायदा मात्र मिरासवाडीने घेतला। आणि ती फेकी जर चांगली असती तर क्रिकेटमध्ये तो सामना जिंकला असता, परंतु रॉयल किंग संघाचे संघमालक सुनील देसाई साहेब, सचिन देसाई साहेब आपलं वेलकम, सहर्ष स्वागत। चिकू मोबाईल मध्ये क्रिकेट बघण्यापेक्षा मैदानामध्ये बघ, कारण भविष्य तू पाटण तालुक्याचं आणि सध्याच्या मुलांना मोबाईलचा लय नाद। आपल्या वेळेला बरं होतं की अँड्रॉइड फोन नव्हते आणि कीपॅडचे फोन आपल्याला हातात कधी घरच्यांनी दिले नाहीत। सामन्याला होते सुरुवात, पहिला षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर राज कळंत्रे, आघाडीची जोडी प्रथमेश शेजवळ आणि त्यांच्या साथीला अतुल साबळे, पहिला चेंडू फ्लिक करण्याचा प्रयत्न, एक धाव मात्र प्राप्त होईल। धावांचा श्री गणेश होत असताना टीम साबळेवाडी। यस पंच, पंच काय घेतलाय या मॅच मध्ये ज्या प्रकारे सुरुवात केली आहे, आज क्रिकेट मध्ये एक उत्क्रांती घडली। म्हणजे वर्षाचे 12 महिने मुंबईमध्ये क्रिकेट खेळलं जातं, मुंबई नाही तर संपूर्ण महाराष्ट्रभर वर्षाचे 12 महिने, आणि आता इथे मात्र नो चेंडू आहे। येस, थँक्यू सो मच ओमसाई MTC टीम। आणि हे कॅमेरा वर्क आहे 81-82 प्रणय शेठ म्हात्रे। सोपं नसतं एका जागेवर उभं राहून दिवसभर बसायचं, कॅमेरा वर्क करायचं। फ्रीडचा चेंडू अतुल साबळे, फ्रीडच्या चेंडूवर फ्लिक केलाय, चेंडू हवेमध्ये, मिड विकेटला क्षेत्ररक्षक तैनात होते आणि फ्रीडच्या चेंडूवर झेल देखील सोडलाय, चेंडू देखील सोडलाय। 4 धावा, चौकार। एकही चेंडू झाला नाहीये आणि 6 धावा धाव फलकावर। 6 धावा, 1 चेंडू अखेर। आणि ज्या प्रकारे या मॅच मध्ये सुरुवात केली राज कळंत्रे, गत आठवड्यातील स्पर्धा जिव्हाळा चषक आणि त्याआधी अनिकेत शेठ म्हात्रे, शंकरदादा मोहिते साहेब यांचा वाढदिवस, तो ती ट्रॉफी देखील गाजवली आहे। शॉट ऑफ लेनचा चेंडू ऑन साइडला खेळायचा प्रयत्न, यष्टी रक्षक चेंडू पकडण्यामध्ये यशस्वी ठरतायत, धाव मात्र प्राप्त होत नाहीये। निर्धाव चेंडूचे होते सांगता। येस पंच, घोषांकित क्षेत्र, येस थँक्यू व्हेरी मच। चेंडू मागे मार्गस्थ झाला असा पंचांचा इशारा। टीमची धावसंख्या धाव फलकावर 7। तिसरा चेंडू डाऊन द लेग साइड, चेंडू सोडून दिलाय, खराब दिशा, चेंडूवर नियंत्रण नाहीये, स्क्वेअर मारा। हा चेंडू पुन्हा हाताळावा लागेल, एक अवांतर चेंडू, एक अतिरिक्त धाव टीमच्या टोटल मध्ये 8 धावा धाव फलकावर। पहिल्या 2 चेंडूवर 8 धावा खर्च केल्यात, आता मात्र पावसाने विश्रांती घेतली, स्वच्छ सूर्यप्रकाश पाहायला मिळतोय। फुललेंचा चेंडू मिस टाइम स्ट्रोक, चेंडू हवेमध्ये आहे, क्षेत्ररक्षक चेंडूचा अंदाज घेत असताना अंदाज चुकला आणि 4 क्षेत्ररक्षकांच्या मध्ये चेंडू पडलाय, झेल देखील सुटलाय आणि 2 धावा देखील प्राप्त होत असताना 2 धावा प्राप्त होतील अतुल साबळे यांना। टीमची धावसंख्या धाव फलकावर 10। पहिलं षटक प्रगती पथावर असताना 2 टू गो। 5वा चेंडू लोवर फुल टॉस, पंच केलाय, समोरच्या दिशेने लंगोन तैनात होते, प्रयत्न इथे मात्र चांगले केले परंतु अपयश आले। चेंडू पाण्यामध्ये पडल्यानंतर आता सीमारेषा ओलांडली का ते पाहायचंय। 2 धावा तर पूर्ण केल्या, 13चा प्रयत्न, 3 धावा प्राप्त केल्यात। आता पंच शहानिशा करत असताना समोर अगदी ठोकलाय षटकार अतुल साबळे यांच्या बॅट मधून,
ब्रँडेड स्ट्रोक 6 धावा. 16 धावा धाव फलकावर. 16 रन्स ऑन बोर्ड. 5 चेंडू अखेर. ज्या प्रकारे अतुल साबळे यांनी या डावामध्ये फलंदाजी करत असताना सुरुवात केली. शेवटचा चेंडू शॉर्ट आर्म पूल केलाय मिड विकेट काऊ कॉर्नरच्या दरम्यान. चांगलं क्षेत्ररक्षण, तेवढीच चांगली फेकी. एका धावेवर समाधान मानावं लागेल. अतुल साबळे स्वतःकडे ठेवतील स्ट्राईक. पहिल्या षटकाचा होतोय खेळ समाप्त. पहिल्या षटकाखेर टीम साबळेवाडी बिनगडी बाद 17. धावा धाव फलकावर. राज कळंत्र यांच्या पहिल्या षटकामध्ये महागडं षटक. आणि ज्या प्रकारे सुरुवात झाली आहे टीम साबळेवाडीला जमेची बाब की त्यांनी सुरुवात चांगली केली. 12 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि 12 चेंडूवर कितपत मजल मारेल टीम साबळेवाडी. षटक क्रमांक 2 बॉलिंग मार्कवर सज्ज होत असताना महेश यांचा पहिला चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न. गल्लीमध्ये चेंडू मार्गस्थ होईल. 1 धाव. पहिल्या चेंडूवर महेश यांनी मात्र 1 धाव प्राप्त खर्च केले. टीमची धावसंख्या धाव फलकावर 18. कमी गतीने टाकलेला चेंडू ड्राईव्ह केलाय. डीप पॉइंट आहे तैनात. क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूवर आलेत. पाय घसरला, पडले. त्यानंतर मात्र उभं राहून प्रयत्न जरूर केलाय आणि चेंडू त्यांना चकवून सीमारेषा तर ओलांडली आहे परंतु दिशा योग्य आहे. 4 धावा प्राप्त होतील. वेलकम कॅप्टन 26 वन साइड जिवाळा या टीमचं शुभ आगमन झालं. या 4 धावेने टीमची धावसंख्या धाव फलकावर 22 धावा 22. खोदून काढला चेंडू. ऑफ ड्राईव्हचा फटका. नेत्रदीपक फटका. अतुल साबळे यांच्या बॅट मधून खणखणीत 4 धावा चौकार. या 4 धावा मात्र प्राप्त होतील. टीमची धावसंख्या धाव फलकावर 25. 26 धावात 9 चेंडूंचा खेळ झालाय आणि 9च्या 9 चेंडू अतुल साबळे यांनी खेळलेत. 26 धावा धाव फलकावर. चांगली फलंदाजी, सुरुवात चांगली झाली आहे. बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न. इथे मात्र गती आहे महेश यांच्या गोलंदाजीवर. डॉट बॉल. निर्धाव चेंडूचे होते सांगता. 10 चेंडू नॉन स्ट्राईकला उभे आहेत प्रथमेश शेजवळ परंतु जमेची बाब अतुल साबळे यांनी धावा केल्यात 26. चांगली सुरुवात. 5व्या चेंडूवर विकेट करण्याचा प्रयत्न. चेंडू पडल्यानंतर हलकासा कट होतोय. निर्धाव चेंडूचे होते सांगता. 2 चौकार आल्यानंतर मात्र महेश यांनी पुनरागमन केलंय. 1 टू गो. 26 धावा धाव फलकावर. शेवटचा चेंडू शॉर्ट बॉल त्यावर केलाय प्रार. इट्स गोस कडक फटका. अतुल साबळे यांच्या बॅट मधून दुसऱ्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर येतोय धमाका षटकार. 2 षटकाखेर बिनगडी बाद 32 टीम साबळेवाडी. स्वर्गीय समीरभाई ढिगे प्रतिष्ठानचे संघ मालक रितेशजी निकम साहेब आपलं सहर्ष स्वागत. आज बॉस रितेश निकम खुश असतील बॉस कारण शैलेश काळेने चांगली फलंदाजी केली. सनी कंकने चांगली फलंदाजी केली आणि त्यांच्या चेहऱ्यावर पहा स्माइल पाहायला मिळते. आणि त्यांचा जिवलग मित्र अतुल भालेकर आता इन ऍक्शन असेल. आज बाचोलीची एंट्री नाहीये म्हणजे पाटण तालुका रबर बॉल प्रीमियर लीगच्या आधी थोडासा अभ्यास चालू आहे रितेश निकम यांचा. 2 षटकाखेर 32 धावा धाव फलकावर. अंतिम षटक गोलंदाजी मार्कवर. बॉलर नेम विक्की आलेत. 12 चेंडू नॉन स्ट्राईकला उभे राहिल्यानंतर प्रथमेश शेजवळ अंतिम षटकामध्ये स्ट्राईकला आलेत. पहिल्या 12 चेंडूंचा खेळ झालाय. 32 धावा धाव फलकावर आणि अतुल साबळे यांनी धावा केल्या आहेत. या 32 पैकी 30 धावा.
12 चेंडूमध्ये नाबाद 30 धावा केल्यात अतुल साबळे यांनी. आता अंतिम षटकासाठी प्रथमेश शेजवळ स्ट्राइक वरती आलेत. रुद्र स्पोर्ट्स रुद्र बॅट्सचे सर्वे सर्वा एक व्यावसायिक मराठी माणूस व्यवसायामध्ये यशस्वी होतो. पहिला चेंडू प्रथमेश शेजवळ फुल टॉस चेंडू त्यावर केलाय प्रहार खणखणीत काऊ कॉर्नर सीमारेषा पार षटकार. रुद्र स्पोर्ट्सचे सर्वे सर्व आहेत आणि पीटीपीएल मध्ये बेस्ट बॅटरला त्यांनी बॅट पुरस्कृत केले. अकुट टप्प्याचा चेंडू हुक केलाय लॉंग लेगला क्षेत्ररक्षक नसेल चेंडू मार्गस्थ होईल. चेंडू आता मात्र इथे गवतामध्ये अडला जातोय का हे पाहायचंय आणि तसं होत नाहीये. चेंडू सीमारेषा पार 4 धावा चौकार. प्रथमेश शेजवळ 12 चेंडू नॉन स्ट्राईकला उभे राहिले आणि पहिल्या 2 चेंडूवर धावा केले त्यांनी 10. हे असतं क्रिकेट कारण नॉन स्ट्राईकला उभे राहिले आपल्या सहकार्याचा खेळ पाहत होते. अतुल साबळे यांचा त्यांनी धावा केल्या होत्या 30. टीमची धावसंख्या धावफलकावर 42. तिसरा चेंडू देखील विकेट. स्वीट साऊंड ऑफ द बॅट डीप स्कोर लेग सीमारेषा पार. प्रथमेश शेजवळ ब्रँडेड स्ट्रोक साबळेवाडीचा ब्रँड दाखवणारा षटकार. पहिल्या 3 चेंडूवर विकी आणि धावा खर्च केल्या 16. टीमची धावसंख्या धावफलकावर 48. का फलातून फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये चालू आहे टीम साबळेवाडी. बॅटिंगचा निर्णय बॅटिंग करावी लागली नाणेफेक गमावल्यानंतर. चौथा चेंडूवर देखील आक्रमण करण्याचा प्रयत्न पायावर टाकलेला चेंडू खोदून काढलाय. मिड विकेट आहे. एकदा प्राप्त केली जाईल. दुहेरीचा प्रयत्न होत नाहीये. दुहेरीचा प्रयत्न मात्र करायचा होता प्रथमेश यांना परंतु नकार दिलाय. टीमची धावसंख्या धावफलकावर 49. सांघिक अर्धशतक धावफलकावर झळकावलं जाईल का हे पाहायचंय. शॉर्ट आर्म चॅक करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक डीपला स्क्वेअर लेग सीमारेषेवर एकदा मात्र प्राप्त केली जाते. दुहेरीचा प्रयत्न होत नाहीये. अतुल साबळे एका धावेवर समाधान मानावं लागेल. टीमची धावसंख्या धावफलकावर 50. सांघिक अर्धशतक धावफलकावर झळकावले गेले. 50 अप टीम साबळेवाडी. 1 टू गो. शेवटचा चेंडू आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न कमी गतीने टाकलेला फलंदाज. इथे मात्र धावचित होतील का पंचांकडे नजर असेल आणि यस शेवटच्या चेंडूवर होतील अतुल साबळे धावबाद. पहिल्या डावाचा होतोय खेळ समाप्त. टीमची धावसंख्या प्रथमतः फलंदाजी करत असताना साबळेवाडी 50 धावा आणि विजयासाठी कुंभारगाव संघाला 51 धावांचं लक्ष प्राप्त करायचं आहे. 51 रन्स टू विन टीम कुंभारगाव. मंगलमूर्ती चषक 2025 या स्पर्धेच्या दरम्यान माध्यमातून आपल्याला मंडप मैदान सौजन्य लाभलेलं आहे. आदरणीय श्री विकास शिंदे साहेब यांचं शुभागमन झालंय. वेलकम सुस्वागतम. आणि त्यांच्याच बरोबरीने नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेटचा पहिला शतकवीर प्राईड ऑफ 32 शाळा ज्या खेळाडूने फक्त टेनिस बॉल रबर बॉल क्रिकेट गाजवलंच नाही तर आपल्या गावाचं नाव कुसाईवाडीचं नाव संपूर्ण पश्चिम महाराष्ट्र नवी मुंबई मुंबई टेनिस क्रिकेटच्या पटलावर प्रत्येकाला नोंद घेण्यामध्ये भाग पाडला. श्री कुमार मयूरजी पणाळकर यांचं शुभागमन झालं. वेलकम सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. आज एखादा खेळाडू फक्त आपल्या गावाचं नाव पुढे घेऊन जात नसतो तर त्या खेळाच्या माध्यमातून त्या गावाचं नाव संपूर्ण टेनिस क्रिकेटच्या विश्वामध्ये आदराने घेतलं जातं. अशी व्यक्तिमत्व आणि मी आयोजन कमिटीच्या माध्यमातून श्री विकासजी शिंदे साहेब ज्यांनी मंडप मैदान सौजन्य आपल्याला दिलेले त्यांचा आपण सन्मान घेत आहोत. मी विनंती करेन साहिल दादा हा सन्मान आपण करण्यात यावा. मराठवाडीकरांची जिव्हाळ्याची शॉल आणि प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन विकास दादा शिंदे साहेब यांचा सन्मान आपण घेत आहोत. वेलकम मयूर पणाळकर. आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. एक वन ऑफ द बेस्ट ऑलराऊंडर इन पश्चिम महाराष्ट्र ग्रामीण क्रिकेट गणेश शिंदे यांचे जवळचे मित्र आणि एक विस्फोटक खेळाडू. थँक्यू व्हेरी मच.
रोहित दादा आपण पुढील सन्मान घेत आहोत. मयूर पन्हाळकर यांचा सन्मान आपण मुख्य व्यासपीठावर घेत आहोत. आज लेदर क्रिकेट असू द्या, रबर बॉल असू द्या, टेनिस बॉल असू द्या, हे क्रिकेट सातत्याने गाजवणारे खेळाडू कुसाई वाडीगावचे नाव संपूर्ण टेनिस क्रिकेट, रबर बॉल क्रिकेट विश्वामध्ये ज्यांनी रोशन केलं, मयूर गोरख पन्हाळकर यांचा सन्मान मुख्य व्यासपीठावर संपन्न होतोय. एक विस्फोटक खेळाडू आणि त्याचबरोबर एक चांगला माणूस म्हणून त्यांची ओळख आहे. नितीन दादा पन्हाळकर साहेब यांचा देखील आम्ही सन्मान घेत आहोत, जे नेहमी गणेश शिंदे यांच्या सोबत असतात. मी विनंती करेन रोहित दादा हा सन्मान आपण करण्यात यावा. मराठवाडीकरांची आपुलकीची शॉल आणि प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन हा सन्मान होतोय. चला प्लीज जास्त वेळ न घेता फिल्डिंग लावून घ्या टीम साबळेवाडी. तर विनंती आहे मॅच थांबवू नका मित्रांनो, कारण बॅटर दाखल झालेले आहेत. 51 धावांचं लक्ष विजयासाठी टीम कुंभारगाव. जास्त वेळ घेऊ नका प्लीज, थोडंसं सहकार्य अपेक्षित आहे. एक्कावनचा पाठलाग करत असताना आघाडीचे बॅटर राज कळंत्रे आणि त्यांच्या साथीला टीम कुंभारगाव आपली बॅटिंग आहे. आपला 12वा खेळाडू पाठवा. आता बॅटिंग असताना एक खेळाडू येणं महत्वाचं आहे. रवी माटेकर आणि त्यांच्या साथीला राज कळंत्रे. पहिलं षटक येऊन गोलंदाजी मार्कवर. पहिलं षटक येऊन सज्ज होत असताना किरण दुसऱ्या डावाला होते सुरुवात. 51चा पाठलाग, पहिला चेंडू. पहिला चेंडू राज कळंत्र्यांनी पूल केलाय. डीपला स्क्वेअर लेग हे जे आहेत वन ऑफ द बेस्ट फिल्डर इन पाटण तालुका टिपला झेल आणि पहिल्या चेंडूवर गोल्डन डकचा शिकार. राज कळंत्रे शून्यावर झेल बाद. पहिल्या चेंडूवर विकेटचं झालंय पतन आणि हे जे आजच्या दिवसातील तब्बल 8व्या सामन्यामध्ये क्षेत्ररक्षण करतोय, म्हणजे पुढच्या PTPL ला हा खेळाडू आधीच आज तयारी करतोय. चॉईस खेळाडू आहेत टीम SK वॉरियर्सचे आणि असं कमिटमेंट पाहिजे. तुम्हाला क्रिकेट खेळायचं तर तुम्हाला कारणं देऊन चालत नाहीये. आणि हे ग्रामीण क्रिकेट आहे मित्रांनो. ग्रामीण क्रिकेटमध्ये या गोष्टी तुम्हाला खूप वेळा पाहायला मिळतात. जिथे कमी तिथे आम्ही, जिथे कमी तिथे एजे. नवीन बॅटर दाखल झालेत मैदानामध्ये. विकी पहिला चेंडू विकी माटेकर हुक केलाय. चेंडू हवेमध्ये आणि मिड विकेट क्लिअर करत असताना विकी माटेकर डकआउट मधून सेट होऊन आले होते. षटकार ठोकलाय पहिल्या चेंडूवर. व्हॉट अ स्ट्रोक. ज्या प्रकारे हाफ ट्रॅकर चेंडूला हुक करत असताना मिड विकेट क्लिअर केलाय. पहिल्या चेंडूवर राज कळंत्रे बाद झाले म्हणून काही हरकत नाहीये हे सांगत असताना टीम कुंभारगाव. काय फटका सजवलाय. किरण यांच्यावर आक्रमण केलंय. 6 धावेने धावांचा श्री गणेश झालाय. डाऊन द लेग साइड फ्लिक करण्याचा प्रयत्न. दिशा खराब आहे. वाईट +1. या 2 धावा अतिरिक्त स्वरूपात जोडल्या जात आहेत. 8 धावा धाव फलकावर. पहिला चेंडू वर विकेट आला, त्यानंतर षटकार. काहीतरी वेगळा करण्याचा प्रयत्न किरण यांचा, परंतु पंचांकडे आशाळभूत नजरेने पाहत असताना व्हाईट बॉल आणि 1 पडती ओव्हरचा इशारा केला जातोय. म्हणजेच काय तर तुम्ही षटकातला एक अतिरिक्त चेंडू हाताळलात. अशा प्रकारच्या चुका टाळाव्या लागतील किरण यांना, कारण सुरुवात चांगली झाली होती तुम्ही गोलंदाजी करत असताना.
ओव्हरपिच चेंडू होता, ऑन साइडला वळवलाय, एक धाव मात्र प्राप्त केली जाते. दुहेरीचा प्रयत्न विकी माटेकर यांना दुसरी धाव हवी होती परंतु नकार दिलाय रवी माटेकर यांनी. चांगला निर्णय, कारण इथून एखादी धाव तुम्हाला धोक्याची ठरू शकते आणि ती नको आहे. टीमची धावसंख्या धाव फलकावर 10. चौथा चेंडू रवी माटेकर ऑन स्ट्राइक, 10 धावा धाव फलकावर. वेगाने चेंडू हाताळण्याचा प्रयत्न, गती आहे परंतु दिशा खराब आहे. वाईट +1 या 2 अतिरिक्त धावा. पहिल्या चेंडूवर गडी बाद झाला आणि पहा हे क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये तुम्ही पहिल्या चेंडूवर गडी बाद करता त्यानंतर मात्र 3 चेंडूवर धावा खर्च करता 12, म्हणजे या कुठेतरी टीम साबळेवाडीसाठी खराब बाब आहे. परंतु या चेंडूवर पहा, चांगला चेंडू कुठलेतला पडल्यानंतर सहज जाईल एसटी रक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉल, 12 धावा धाव फलकावर. पहिलं षटक प्रगतीपथावर असताना किरण. बिगिट करण्याचा प्रयत्न, रवी माटेकर यांचा चेंडूची दिशा मिस केली आहे आणि या षटकामध्ये किरण यांनी दुसरा गडी बाद केलाय. दुसरा धक्का टीम कुंभारगाव. पाच चेंडू अखेर 2 गडी बाद 12. रवी माटेकर त्रिफळा बाद झाल्यानंतर इन ॲट नंबर 4. मनोज आलेत. पहिल्या षटकामध्ये सर 12 धावा तर आल्यात परंतु 2 महत्वाचे गडी बाद झालेत. आता मनोज माने, विकी माटेकर यांना समजदारीने क्रिकेट खेळावं लागेल, कारण अशा प्रकारे ज्या वेळेला तुम्ही पाठलाग करत असताना 51 धावांची सुरुवात चांगली होणं अपेक्षित आहे, तसं झालं नाहीये टीम कुंभारगावसाठी. 1 टू गो. शेवटचा चेंडू बॅकफुटला जाऊन पंच करण्याचा प्रयत्न, 1 धाव मात्र प्राप्त होईल गलीमध्ये. शेवटच्या चेंडूवर 1 धाव, 2 गडी बाद, 13 टीम कुंभारगाव. आता 12 चेंडूमध्ये विजयासाठी करायचे आहेत धावा तब्बल 38. षटक क्रमांक 2 साठी संग्राम यांना पाचारण केले. 12 चेंडूमध्ये आता 38 धावांची आवश्यकता आहे. डावखुरी आताचे खेळाडू विकी स्ट्राइक वरती असताना मात्र दिशा खराब आहे. हा चेंडू पुन्हा टाकावा लागेल. अवांतर धाव जोडली जाते. 14 धावा धाव फलकावर. आता 12 मध्ये 37 धावांची आवश्यकता आहे या मॅच मध्ये. फुल लेनचा चेंडू, मोठा फटका खेळायचा प्रयत्न, फटका फसलाय. क्षेत्ररक्षक दूरवर आहेत. चेंडू अगदी निर्जनस्थळी पडला जातोय. दुहेरीचा प्रयत्न केला जाईल. 2 धावा घेण्यापासून रोखू शकणार नाहीयेत विकी माटेकर आणि मनोज माने. आता या जोडीला चांगलं क्रिकेट खेळावं लागेल, कारण राज कळंत्रे, रवी माटेकर बाद झाल्यानंतर कुंभारगाव या गावा संघाच्या आशा या दोन्ही खेळाडूंवर आहेत. संग्राम हा मात्र डाऊन द लेग साइड, खराब दिशेवर गोलंदाजी केली जाते. अवांतर धावा या तुम्हाला रोखाव्या लागतील, कारण अतिरिक्त धावा ज्या वेळेला तुम्ही खर्च करता त्यावेळेला मात्र क्रिकेटमध्ये कुठेतरी त्या नुकसान देणाऱ्या असतात. टीमची धावसंख्या धाव फलकावर 17. हाफ टॅकर चेंडू, शॉर्ट आर्म पुल केलाय. अनोख्या प्रकारचा फटका, विस्मयकारक स्ट्रोक विकी माटेकर यांच्या बॅटमधून 6 धावा षटकार. (23 रन्स ऑन बोर्ड. ज्या प्रकारे हा फटका सजवला, आता मात्र छोटे खेळाडू आमच्या टीम बिरासवाडीचे आपलं देखील सहर्ष स्वागत. छोटे खेळाडू म्हणजे आज रविवारचा दिवस असतो, सुट्टी असते आणि प्रत्येक क्रिकेट प्रेमीचा आवडता दिवस म्हणजे रविवार. अनोख्या प्रकारचा फटका, फाईन लेगला 1 चेंडू
एक धाव मात्र प्राप्त होईल. चेंडू मात्र आता शोधून आणावा लागेल. एक सिंगल धाव. टीमची धावसंख्या धाव फलकावर 24 धावा. टीमची धावसंख्या धाव फलकावर 24. 9 चेंडू मध्ये आता 27 धावांची आवश्यकता आहे. सामना सोपा होऊ शकतो टीम कुंभारगावसाठी. मोठ्या फटक्यांची आवश्यकता असताना विकी माटेकर यांनी चेंडू हवेत खेळलाय. मिस टाइम स्ट्रोक. किरण चुकी करणार नाहीयेत. पहिलं षटक चांगलं हाताळलं होतं किरण यांनी आणि इथे मात्र उत्कृष्ट झेल टिपलाय विकी माटेकर. झेलबाद. हा पहा रिप्ले तुमच्या स्क्रीनवर. ज्या प्रकारे किरण यांनी पहिल्या षटकामध्ये 2 धक्के दिले होते म्हणजे आजचा दिवस किरण यांच्यासाठी चांगला राहील. कारण ज्या वेळेला तुम्ही पहिल्या षटकामध्ये 2 महत्वाचे गडी बाद करता आणि त्यानंतर क्षेत्ररक्षण करत असताना चांगला झेल टिपता त्यावेळेला तुमचा आत्मविश्वास देखील दुणावतो. चांगली गोलंदाजी तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण या मॅच मध्ये. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झाले महेंद्र धुमाळ. पहिला चेंडू महेंद्र खेळण्याचा प्रयत्न जरूर केला आणि चेंडूची दिशा मिस केले आणि पहिल्या चेंडूवर गोल्डन डकचे शिकार महेंद्र त्रिफळ अचित. बॅक टू द डकआउट. आज मिरासवाडी गावचे छोटे खेळाडू विहान आणि वीर आपला देखील सहर्ष स्वागत आहे. चिकू मॅचचा आनंद घेतोय जरूर परंतु चिकूच्या हातामध्ये सध्या मोबाईल जास्त वेळ असतो. नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल झाले विकी आणि सामना आता दुसऱ्या षटकामध्ये कुठेतरी फसलाय टीम कुंभारगावसाठी. कारण 27 धावांची अद्याप आवश्यकता आहे आणि चेंडूंचा खेळ झालाय 5. वन टू गो. विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावर गोलंदाज संग्राम. मंगलमूर्ती चषक 2025 मध्ये पहिली विकेट हॅट्रिक होईल का? हॅट्रिकचा चेंडू. हॅट्रिकचा चेंडू ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. चांगली गोलंदाजी या षटकामध्ये संग्राम यांच्या माध्यमातून पाहायला मिळते आणि साबळेवाडी संघ या मॅच मध्ये पुनरागमन करत असताना कमबॅक केलंय. 2 षटकांचा खेळ समाप्त. 24 धावा धाव फलकावर. 6 चेंडू विजयासाठी करायचे आहेत आता. 27 धावा. 6-27. प्रथमेश शेजवळ रुद्र स्पोर्टचे सर्व गोलंदाजी मार्कवर सज्ज होत असताना बॅकफुटला जाऊन पंच केलाय. गॅप मध्ये फटका. स्वीपर कव्हर आहे डीपला. एक धाव प्राप्त केली जाते. दुहेरीचा प्रयत्न. दुसरी धाव हवी आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होत असताना एका धावेवर समाधान मानावं लागेल. 5 चेंडू मध्ये 26 धावांची आवश्यकता. रुद्र स्पोर्ट्स आणि रुद्र स्पोर्टचे प्रथमेश शेजवळ गोलंदाजी मार्कवर. पाटण तालुका रबर बॉल प्रीमियर लीग मध्ये सर्वोत्तम फलंदाजासाठी बॅट देखील पुरस्कृत केले. ओव्हरपी चेंडू ड्राईव्ह केला. डीप पॉइंटला क्षेत्ररक्षक चेंडूवर येण्याचा प्रयत्न केला जातोय. दुहेरीचा प्रयत्न होत नाहीये. सामना सोडलाय का टीमने कुंभारगाव? आता हा प्रश्न त्यांच्या समर्थकांना पडला असेल. 4 मध्ये 26 धावा. एक चांगला चेंडू मॅच खुली होऊ शकते साबळेवाडीसाठी परंतु एक अवंतर चेंडू आला. एखादा भीमर आला. एखादा नो आला. त्यावर षटकार आला तर मॅच अजून देखील संपली नाहीये. कुंभारगाव 4-26. क्रिकेट आहे. काही घडू शकतं. बॅकफुटला जाऊन खेळायचा प्रयत्न. बॅटची कडा. धाव प्राप्त होत नाहीये. प्रथमेश शेजवळ आपल्या संघाला या मॅच मध्ये घेऊन येत असताना साबळेवाडी संघ विजयाच्या दिशेने वाटचाल करते. 3-26. राज कळंत्रे बाद झाले. त्यानंतर मॅच थोडीशी फिरले का. बॅकफुटला जाऊन पंच केलाय. एक्स्ट्रा कव्हर चेंडू खाली. कॅच ड्रॉप. जेल सुटलाय परंतु मॅच सुटणार नाहीये कारण आता 2 मध्ये 26 धावांचं अशक्य आव्हान.
पहिल्या डावामध्ये ज्या प्रकारे फलंदाजी केली या मॅच मध्ये अतुल साबळे, प्रथमेश शेजबळे यांनी, आणि दुसऱ्या डावामध्ये चांगली गोलंदाजी मी म्हणेन किरण यांचं पहिलं षटक या सामन्याला कलाटणी देणारं, कारण पहिल्या षटकामध्ये 2 महत्वाचे गडी बाद केले. खोदून काढण्याचा प्रयत्न, चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाहीये. सामन्याची औपचारिकता, 1 धाव घोषांकित क्षेत्रामध्ये 1 मध्ये 25. 3 षटकांच्या लढतीमध्ये मोठ्या फरकाने विजय प्राप्त करण्याच्या दिशेने वाटचाल करते साबळेवाडी. शेवटच्या चेंडूवर प्रहार केलाय. काऊ कॉर्नरला 6 धावा षटकार प्राप्त होतील. पराभवातील अंतर कमी करण्याचा प्रयत्न जरूर केला, परंतु पराभव टाळू शकले नाही. चला मी विनंती करेन मिरजवाडीचे कॅप्टन या टॉस साठी आणि साबळेवाडी कॅप्टन प्रथमेश शेजबळ आपण या प्लीज, आपण नाणेफेक करणार आहोत. मिरजवाडीचे कॅप्टन चला प्लीज या, फास्ट करा. आणि टीम साबळेवाडी नेक्स्ट मॅच दुसऱ्या फेरीतील लढत असेल. विजयी संघांच्या दरम्यानची ही लढत